महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि शुभहस्ते संपन्न होते. हरिभक्त परायण रामभाऊ महाराज सरोदे, सन्माननीय दत्तात्रय कुंडली, वसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अभिनय विद्यालय सरदवाडी या ठिकाणी दरवर्षी खाद्य जत्रा आणि विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या पाठीमागचे हेतू काय आहे? हा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा केला जातो? श्री वसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा शिरूर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय काकासाहेब पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षापासून विज्ञान जत्रा महोत्सव दर्शन भाजीपाला महोत्सवाचं आयोजन केलं जातं. आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्यामध्ये कलाकारांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक आणि त्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून गेली अनेक वर्षापासून हा उपक्रम चांगल्या पद्धतीनं साजरा केला जातो. आपल्याबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक खामकर सर आहेत. सर, ह्या उपक्रमामागचा उद्देश काय आणि दरवर्षी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतो? सरदवाडी असेल, कर्डेवाडी असेल, पंचक्रोशीचे विद्यार्थी या विद्यालयामध्ये शिकतात. त्याचा उद्देश काय? आमच्या या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री वसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि शिरूर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय काकासाहेब पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनेक वर्षापासून अपूर्व विज्ञान मेळावा हे प्रदर्शन आपण दरवर्षी या ठिकाणी घेत असतो. त्यामध्ये रांगोळी प्रदर्शन असेल, त्यानंतर विज्ञानाचे प्रयोग असतील, भाजीपाला महोत्सव असेल, खाद्य महोत्सव असेल, हे सगळे उपक्रम या विद्यालयामध्ये पूर्वीपासूनच मोठ्या जोमाने या ठिकाणी घेतले जातात. उपक्रम जे आहेत विज्ञानाचे, त्याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांच्यामध्ये वैचारिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, याच्यातूनच पुढं भविष्यामध्ये काही शास्त्रज्ञ निर्माण होतील, तंत्रज्ञ निर्माण होतील, हा याच्या पाठीमागं विज्ञान जत्रेचा हा एक महत्त्वाचा उद्देशाने घेतो आहे. त्याचबरोबर खाद्य महोत्सव आणि भाजीपाला महोत्सव जो आहे तो याच्यासाठी आपण घेतो की विद्यार्थ्यांच्यामध्ये काही गणिती क्रिया असतात त्या त्यांना लहान वयातच समजल्या पाहिजेत. व्यावहारिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे की खरेदी आपण जर स्वस्तात केली आणि विक्री जर थोडीशी महाग केली तर आपल्याला निश्चित नफा मिळेल आणि भविष्यामध्ये असे उद्योजक निर्माण व्हावेत, व्यावसायिक निर्माण व्हावेत, म्हणून या उद्देशाने हा एक उद्देशाच्या पाठीमागं आहे. आणि रांगोळी आपण प्रदर्शन भरवलेलं आहे आणि मुलींनी विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. रांगोळीमध्ये वेगवेगळे रंगांचा आविष्कार त्याच्यामध्ये घालून वेगवेगळ्या आपल्या हाताने निर्माण केलेल्या कला त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यातून काही कलाकार भविष्यामध्ये निर्माण व्हावेत असाच उद्देश या सगळ्या प्रदर्शनाचा अपूर्व विज्ञान मेळाव्याचा आहे. असाच उद्देश ह्या विज्ञान मेळाव्याचा आहे. आपण पाहू शकता हे सर्व अभिनय विद्यालय सरदवाडीची टीम आहे. सातत्यानं नाविन्यपूर्ण उपक्रम या विद्यालयामध्ये राबवले जातात. यायचं टाळलं. गावडे सरांनी सांगितलं की वेळ होऊन जाते, उशीर होतो आणि म्हणून गावडे सरांनी ती जबाबदारी टाळली, कारण आता त्यांच्यावरची जबाबदारी कमी झालेली आहे. गावडे सर निवृत्त झाले म्हणजे त्याची जबाबदारी थोडी अभिनव विद्यालयाच्या दृष्टीने कमी झाली. त्याचप्रमाणे गोरडे सरांनी प्रभू रामलिंगाच्या नावाने सुरू केलं आणि प्रभू रामलिंगाचं नाव घेतलं की बाकी कोणाचं घ्यायची गरज मला वाटत नाही. अगदी हुशार मंडळी दोन्ही पण आहेत, त्यांनी बरोबर ते साधलं. परंतु खामकर सरांना अजून काही दिवस तरी जबाबदारी सांभाळायची, त्यामुळे त्यांना काही टाळता आलं नाही, त्यांना सर्वांची नावं घ्यावीच लागली. असो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं परत एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि तुम्हाला सर्वांना आळस आलाय, मी कार्यक्रमाचा अध्यक्ष कधीच होत नाही, कारण अध्यक्ष झालं काहीतरी सांगावं लागते ना. हा म्हणा गेले का भाषण करताना काहीतरी बाकीच्या विषयी वेगळं सांगितलं पाहिजे आणि ते काय मला सांगता येत नाही, मला काय भाषण करता येत नाही, म्हणून मी भाषणाचा अध्यक्ष व्हायचं टाळत कार्यक्रमाचा अध्यक्ष कधी होत नाही. परंतु सरांनी अचानक आज नाव पुकारलं आणि त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माझ्याकडे आलं. सगळ्यांचं विद्यालयाचं स्वागत करतो, त्याबद्दल आभार मानतो. आणि तुम्हाला सर्वांना आळस आलाय मला माहिती आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे हे मला तुम्हाला वर्गामध्ये शिक्षकांनी शिकवलंय. त्याच्यामुळे आळस टाकून दिला पाहिजे, कारण तो शत्रू बनला नाही पाहिजे आपला. म्हणून एक विनोद तुम्हाला सांगू तुमचा आळस जाण्यासाठी.
माजरेकर महोदय माजरेकरांचं समारंभामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वागत. काहीतरी घ्या ना घ्या ना काहीतरी विद्यालयाचे विद्यार्थी जे पालकवर्ग आलेले आहेत त्यांना पाहण्यासाठी आपण संधी द्यायची. हा एक मिनिट हो एक मिनिट या समोरच्या टेबलावरती कोण इथे समोर प्लेटा वगैरे मराठी शाळेचे विद्यार्थी तुम्ही चला हे बाजूला विद्यार्थी परिषद गोळीमध्ये आहे. ओके हा इकडे बघा थांबा हा महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची.